विखे जरांगे भेटीवर ओबीसींचा संताप, विखेंचं राजकारण मतलबी आणि बिनबुडाचं, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा एल्गार, आज नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा. नागपूरच्या यशवंत स्टेडियम मधून मोर्चाला होणार सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा अजित पवारांची वेगळी भूमिका, नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यास 45 दिवस लागणार, अजित पवारांचं आश्चर्यकारक वक्तव्य. घायवळ आणि राजकीय नेत्यांच्या सलगीबाबत प्रश्न विचारला तर मुरली अण्णा का निघून गेले, खासदार मोहोळ यांना कशाची अडचण. महायुती नव्या आमदारांवर मेहरबान, पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना निधीचं वाटप. महायुतीमध्ये निधी वाटपावरून ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजीचा सूर तर सूत्रांची माहिती. लग्नाशिवाय पुरुषांसोबत राहू नका, भाजपच्या नेत्या आनंदीबेन पटेल यांचा मुलींना सल्ला. लिव्ह इन मध्ये केला तर तुमचे 50 तुकडे होतील, आनंदीबेन पटेल यांचा तरुणींना सूचक इशारा. तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी भारताच्या दौऱ्यावरती. आमिर खान मुक्ताकी 16 ऑक्टोबर पर्यंत भारतात असणार. अफगाणिस्तानात सत्तापालट झाल्यानंतर तालिबानचे मंत्री पहिल्यांदाच भारतात. राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये तब्बल 1.25 तास बंद दाराआड चर्चा. ओबीसी समाजाच्या वाढत्या विरोधाबाबत चर्चा झाल्याची शक्यता. नव्याच्या नेत्यांची पण घायवळशी सलगी, रोहित पवारांचे निलेश घायवळच्या सोबत छायाचित्र. गुंडा आवडे सगळ्यांना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा. सभापती राम शिंदे या पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, राम शिंदे यांच्या सल्ल्यानं सचिन घायवळ याला परवाना मंजूर. आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर, भाजपची स्थानिक निवडणुकांसाठी तयारी. 3 दिवसांमध्ये 6 विभागांमध्ये बैठकांचा धडाका. पुणे महानगरपालिकेचं पुणे पोलिसांना पत्र, अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्या 27 जणांविरोधात गुन्हे दाखल. अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाईसाठी पत्र. सांगलीमध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक, चाबुस्कर वाडीजवळील अज्ञातांकडून नायकवडींच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती. धुळे शहर मतदारसंघामध्ये मृत मतदारांच्या नावानं मतदान, तब्बल 11,000 मृत मतदारांच्या नावानं मतदान झाल्याची माहिती. माजी आमदार अनिल गोटे यांचं गौप्यस्फोट. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीमध्ये राजकीय कनेक्शन, पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड. सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये आरपीआयचा बडा नेता ताब्यात. 2 दिवसातच सोन्याचा दर 2,500 रुपये गेल्याची माहिती. सोनं प्रतितोळा 1.5 लाखांच्या घरात.